मान्य श्री नक्कीच नक्कीच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचे जिल्हा प्रमुख तथा भिवंडी 40+ क्रिकेट संघटनेचे संस्थापक कुंदनजी पाटील साहेब या ठिकाणी मार्गदर्शन करतात। आई गावदेवी स्पोर्ट वडगर वडवली आयोजित धर्मवीर चषक 2025-26 या क्रिकेट स्पर्धेला उपस्थित तुम्हा आम्हा सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय उपनेते विश्वजित हले साहेब, ठाणे जिल्हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे संपर्क प्रमुख आदरणीय डॉक्टर सोन्याजी पाटील साहेब, माझे सहकारी ठाणे जिल्हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सचिव आदरणीय जयजी भगत साहेब, उपस्थित ह्या स्पर्धेचे आयोजक संजयजी वाडगडे आणि त्यांची संपूर्ण टीम। खरं तर क्रिकेट म्हटलं तर साहेब मी लहानपणापासून क्रिकेट आणि कबड्डीचा हा खेळाडू आहे। माझ्या तब्येतीवर जाऊ नका, मी कबड्डीही खूप चांगला खेळत होतो आणि क्रिकेटही आजही मी खेळतोय चांगला। परंतु हे सर्व खेळत असताना साहेब आपण जर विचार केला तर माझे आज रनिंग वय 50 वर्ष चालू आहे। 50 वर्षानंतर जर आपण बघितलं की साधारण 30 वर्षी गाठली तर आपण क्रिकेटपासून किंबहुना सर्व खेळांपासून वंचित राहतोय, बाजूला होतोय आणि आपण आपल्या व्यवसायाकडे किंबहुना आपल्या नोकरीकडे किंबहुना आपल्या परिवाराकडे आपण आकर्षित होतो आणि आपल्या शरीराकडे आपण दुर्लक्षित करतो। आज जर आपण बघितलं तर बऱ्याचशा ठिकाणी लहान लहान मुलांना शुगरचा प्रॉब्लेम आहे, लहान लहान मुलांना हृदयविकाराचा त्रास होतोय। परंतु या क्रिकेटच्या माध्यमातून ज्या वेळेला आम्ही 2008 साली दयानंद चोरगे साहेब आणि मी स्वतः 2008 साली 40+ क्रिकेट स्पर्धा राबवण्याची मनात संकल्पना केली आणि आज जर पाहता बघितला असेल तर मला तरी वाटते 125 जास्त आपले संघ या भिवंडी ग्रामीणमध्ये फक्त आहेत। साहेब याचा उद्देशच एक होता की या 40+ क्रिकेटच्या माध्यमातून सकाळी लवकर उठायला मिळतोय आणि 6:30 वाजता मैदानात जावं लागतोय, कारण सर्व स्पर्धा ह्या लाईव्ह असतात आणि आपली लहान मुलं असतील किंवा आपली बायको असतील किंवा आपली सासरवाडीची मंडळी असतील बघत असतात। त्याच्यामुळे चांगलं खेळलं पाहिजे म्हणून प्रॅक्टिस करण्यासाठी रोज सकाळी 6:30 वाजता मैदानात जावं लागतंय आणि याच्या माध्यमातून मग ती रनिंग असेल किंवा क्रिकेटची प्रॅक्टिस असेल त्याच्यामुळे आपली फिटनेस होतोय। परंतु आयोजक ज्या वेळेला अशा स्पर्धा आयोजित करतात, उदाहरणार्थ समजा आता संजय वाडगडे साहेबांनी किंबहुना यांच्या सर्व मित्र परिवारांनी या स्पर्धा आयोजित केलेल्या आहेत, त्याच्यामुळे आपल्या सर्व खेळाडूंना नवनिर्वाचित सर्व खेळाडूंना खेळण्याची संधी किंबहुना खेळण्याचा व्यासपीठ इथं उपलब्ध करून दिलेला असते। मी खेळाडूंना सर्वांना विनंती करेन की ही स्पर्धा तुमच्यासाठी आयोजित केलेली आहे। काही वेळेला असं होते की एखादा पंच निर्णय चुकीचा देतोय, कारण आपण बघितलेला ज्या महाराष्ट्रामध्ये आपण राहतो त्या महाराष्ट्रातला जर क्रिकेटचा देव जर जगामध्ये कोण बोलत असतील तर सचिन तेंडुलकरला क्रिकेटचा देव म्हणून संबोधला जातोय आणि आपण अनेक वेळेला सचिन तेंडुलकरचे सामने बघितले असे, अनेक वेळेला असं त्याच्यावर अन्याय झालेला आहे, पंचांनी चुकीचा निर्णय दिलेला आहे आणि त्यांना बाद केलेला आहे। परंतु कुठल्याही प्रकारचा ब्र शब्द न बोलता पंचांनी दिलेला निर्णय हा मान्य करून तो नेहमी पॅव्हेलियनमध्ये आलेला आहे। याचा आदर्शच घेऊन आपण अशा सगळ्या स्पर्धा ज्या आयोजित केलेल्या असतात, पंचांनी एकाच वेळेला जर चुकीचा निर्णय दिला तरी आपण खेळाडू वृत्ती दाखवून या स्पर्धा चांगल्या रीतीने पार पाडल्या पाहिजे, या दृष्टिकोनाने पंचांचा निर्णय मान्य केला पाहिजे, जेणेकरून आयोजकांनी जे आयोजन केलेले असते त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा गालबोट लागता कामा नये अशी मी सर्व खेळाडूंना विनंती करेन। प्रेक्षक वर्गही नेहमी आपल्या खेळाडूंना प्रोत्साहित करण्यासाठी आपल्या टीमच्या बरोबर असतात। कुठल्याही प्रकारचा वाद होईल असा प्रेक्षकांनी कुठल्या प्रकारचं वर्तन करू नये अशी मी प्रेक्षकांना विनंती करतोय, कारण स्पर्धक ज्या टायमाला तुम्ही खेळण्यासाठी येता परंतु आयोजन ज्या टायमाला आयोजक करत असतात त्या टायमाला त्यांना किती परिश्रम घ्यावं लागते हे मला माहिती आहे, कारण मी लहानपणापासून क्रिकेटच्या स्पर्धा आयोजन करत असतोय। त्याच्यामुळे आयोजन करताना खूप अडथळे येत असतात, परंतु माझ्या खेळाडूंना चांगला व्यासपीठ व्हावा, माझ्या खेळाडूंना चांगला मैदान व्हावं या दृष्टिकोनाने या स्पर्धा राबवल्या जातात, म्हणून कुठल्याही प्रकारच्या स्पर्धेमध्ये गालबोट लागू नये। आज जवळजवळ दोन दिवस झाले ना, जवळजवळ कालपासून या स्पर्धा चालू झालेल्या आहेत। आपण युट्यूबच्या माध्यमातून या स्पर्धा लाईव्ह दाखवण्याचा प्रयत्न करतोय। आजच मला संजय भाऊनी सांगितलं, आताच सांगितलं की जवळपास 20,000 लोकांनी ही स्पर्धा बघितलेली आहे। म्हणजे तुम्ही लक्षात ठेवा या स्पर्धेचा किती महत्त्व आहे आणि या स्पर्धा खेळत असताना जे संघ हारले असतील त्यांना मी पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देईन, जे संघ जिंकले असतील त्यांना मनापासून मी त्यांचं अभिनंदन करेन
आणि पुन्हा एकदा संजय भाऊ, आपण चांगल्या स्पर्धा राबवल्याबद्दल तुमचं मनापासून अभिनंदन करतोय, तुमच्या पूर्ण टीमचं अभिनंदन करतोय आणि अतिशय 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 चांगल्या स्पर्धा तुम्ही अतिशय चांगल्या खेळीमेळीच्या वातावरणामध्ये ना चांगल्या वातावरणामध्ये इथं आयोजित केले, त्याबद्दल मनापासून तुझे अभिनंदन करतोय मी. मला माहिती आहे की ह्या भागामध्ये जास्त स्पर्धा होत नाही, कारण आमच्या भागामध्ये 2 संघटना आहेत, त्याच्यामुळे 2 संघटनेच्या माध्यमातून अनेक स्पर्धा होतात आणि ही तिसरी संघटना इकडे असल्या कारणाने इकडे मैदान उपलब्ध नसतील, किंबहुना खेळाडूंना प्रॅक्टिस करण्यासाठी मैदान उपलब्ध नसतील, त्याच्यामुळे मोठ्या स्पर्धा होत नाही. परंतु जे लोक स्पर्धा राबवतात त्यांना सहकार्य सर्व खेळाडूंनी केलं पाहिजे, ही मी सर्वांना विनंती करतोय. पुन्हा एकदा संजय भाऊ, तुमचं मनापासून मी अभिनंदन करतोय. पुन्हा एकदा तुम्ही आमचे उपनेते विश्वजित तले साहेब असतील, आमचे सहसंपर्क प्रमुख सोन्याजी पाटील साहेब असतील, आमचे सचिव जय भगत साहेब असतील, मी स्वतः आम्हाला इथं बोलावलं, आमचा मान सन्मान केला, त्याबद्दल मनापासून सर्वांच्या वतीने तुमचे आभार मानतोय. येथेच थांबतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद कुंदनजी पाटील साहेब. एक खेळाडू म्हणून त्यांच्या भावना आणि एक आयोजक म्हणून त्यांच्या भावना आज खरोखरच त्यांनी व्यक्त केल्या. असं सहकार्य तुम्ही नेहमीच करत राहाल हीच आशा तुमच्याकडून आम्हाला असेल आणि आमच्या तिन्ही मान्यवरांचे मी शतशः आभार व्यक्त करतोय. सन्माननीय विश्वजित तळे साहेब,